भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार ग्रामपंचायतीत विकास कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। जवळपास 6 लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक अवघ्या 2 महिन्यातच उघडल्याचा आरोप करण्यात आला आहे। यासोबतच संबंधित ठेकेदाराने बातमी दाबवण्यासाठी पत्रकारांना पैशाचे आमिष दाखवल्याचाही गंभीर आरोप आला आहे। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील गुंजेपार ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत बौद्ध विहाराच्या पटांगणात सुमारे 5,99,678 रुपये खर्च करून पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले होते। मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे पेव्हिंग ब्लॉक अवघ्या 2 महिन्यातच उघडले, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। याच प्रकरणात संबंधित ठेकेदाराने बातमी प्रसिद्ध होऊ नये म्हणून पत्रकारांना पैशाचे आमिष दाखवल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या आरोपामुळे प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे। दरम्यान या कामाला मंजुरी देणारे अधिकारी, मोजमाप करणारी यंत्रणा, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। या प्रकरणामुळे विकास कामाच्या गुणवत्तेवर आणि शासकीय निधीच्या वापराबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत। गुंजेपार मधील या प्रकरणात नेमकी चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि शासकीय निधीच्या वापरातील अनियमिततेवर प्रशासन काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।